साथियो जोहार जिंदाबाद. मी डॉक्टर कैलास वसावे माझ्या इंडिजिनस अर्थात आदिवासी लॉ कॉर्नर या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत करतो. जसे की पाहतो आहोत 2024ची ही जी काही लोकसभा निवडणूक आहे ती आदिवासी मुद्द्यांवर केंद्रित केली पाहिजे असं आपण सर्व आदिवासी कार्यकर्त्यांचं आणि एकूणच आदिवासी हितचिंतकांचं म्हणणं आहे. परंतु भारतीय संविधानातल्या कलम 330च्या अनुषंगानं संसदेमध्ये आदिवासींचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे. आदिवासी लोकप्रतिनिधी संसदेत जाऊन आदिवासींचे मुद्दे मांडले पाहिजे, आदिवासींच्या समस्या तिथं मांडल्या पाहिजे आणि आदिवासींच्या योजनांची जी काही पॉलिसी बनवायची आहे, योजनांची धोरणं बनवायची आहे ती तिथं ठरली पाहिजे आणि आदिवासींसाठी विकास जो आहे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. ही जी भारतीय संविधानाची भूमिका होती त्या अनुषंगानं आपल्याला भारतीय संविधानात आदिवासींच्या जातीच्या दाखल्यावर जे काही निवडून जाणारे लोकप्रतिनिधी आहे, ज्याला आपण खासदार म्हणतो, ते आदिवासींची भूमिका कशी मांडतात ते आपण या निमित्त पाहणार आहोत. मी नंदुरबारच्या लोकसभेच्या अनुषंगानं या ठिकाणी चर्चा करणार आहोत. एक लोकप्रतिनिधी आहे ज्यांची मुलगी गेल्या 2 टर्म पासून नंदुरबार जिल्ह्यात विद्यमान खासदार आहेत, जे स्वतःला नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार म्हणवतात आणि आदिवासींचे विकासाचे ते खरे नेते आहेत असं म्हणणं आहे. दुसरा जो काही उमेदवार आहे त्यांचे वडील जे आहेत गेल्या 7 वेळापासून ते अक्कलकोवा आणि धडगाव या येथून आमदार म्हणून ते कार्यरत आहेत. अशा वेळी ह्या 2 नेत्यांनी आपल्या मुलांना उमेदवारी देऊन आदिवासी विकासांचं नेमकं कुठलं गणित जे आहे ते साधणार आहे. हा आदिवासींचा खरा विकास आहे की आदिवासींचा विकास जो आहे आदिवासींपासून कोसो दूर आहे आणि फक्त हा यांच्या कुटुंबाचा, यांच्या कार्यकर्त्यांचा विकास आहे का? किंवा आदिवासींचे प्रश्न, आदिवासींच्या योजना आणि आदिवासींचं स्थलांतर रोखण्यात या लोकप्रतिनिधींनी नेमकी काय भूमिका बजावली आहे? या लोकप्रतिनिधींनी संसदेमध्ये प्रश्न विचारले होते का? विधानसभेत यांच्या कार्याचा काय आढावा आहे? ह्या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगानं मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत घेऊन येणार आहेत की हे लोकप्रतिनिधी भारतीय संविधानानं दिलेल्या अधिकारांचा आदिवासींसाठी किती प्रभावी उपयोग करतात ते आपण या निमित्तानं पाहणार आहोत. माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणाला दुखावण्याचा किंवा कुठल्या तरी पक्षाला किंवा कुठल्या तरी नेत्याला उद्देशून इथं टिप्पणी करण्याचा माझा प्रयत्न नाही, परंतु आदिवासी मुद्द्यांवर आपण चर्चा करावी या निमित्त माझा हा प्रयत्न राहणार आहे. चला तर पाहूयात. नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासींचं विस्थापन आजही आपण थांबवू शकलो नाही हे सर्वमान्य सत्य असताना नंदुरबार जिल्ह्यातले लोक रोजगारासाठी स्थलांतरित करतात हे वास्तव सत्य आजही नाकारता येत नाही. अशा नंदुरबार जिल्ह्यातल्या रकाने भरून येणाऱ्या वृत्तपत्रांच्या बातम्या पाहिल्या, प्रिंट मीडियाच्या ज्या काही कात्रणं आहेत ती पाहिली किंवा टी व्हीमध्ये बातम्या पाहिल्या तर आपल्याला दिसून येईल की आदिवासी आजही नंदुरबार जिल्ह्यातला मोठ्या प्रमाणात गुजरात आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, मध्य प्रदेश आहे आणि अन्य राज्यात आहे तो स्थलांतरित करताना आढळून येतो. तर मग अशा वेळी जे काही विद्यमान खासदार राहिलेले आहेत ते किंवा जे काही भावी खासदार म्हणून स्वतःला स्लोगन लावू पाहत आहेत ते खासदार या स्थलांतराच्या मुद्द्यांवर नेमकं कसा तोडगा काढणार आहे हा आपणा सर्वांसाठी मोठा मुद्दा या निमित्त उपस्थित होताना पाहायला मिळतो आहे. अशा वेळी आदिवासींची गावाच्या गावं स्थलांतरित होतात आणि आदिवासी लोकप्रतिनिधी जर भूमिकाच घेणार नसतील तर मग अशा लोकप्रतिनिधींना निवडून तरी कशाला द्यायचं? ह्यांच्या योजना जर फक्त यांच्या स्वतःसाठी आणि कार्यकर्त्यांसाठीच असतील तर मग आदिवासी लोकांनी मतदान तरी का करायचं? असे असंख्य प्रश्न या निमित्त उपस्थित होतात. आपण पाहू शकतो की नंदुरबार जिल्ह्यातले जी काही स्थलांतरित मजूर आहेत ते परजिल्ह्यात स्थलांतरित होताना येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं खूप मोठं नुकसान होते, भटकंती होऊन जाते आणि त्यामुळं येथील लोकांना जो काय आहे अनस्किल लेबर म्हणून राबवले जाते त्यावेळी त्यांना जे काही मूलभूत सोयीसुविधा आहेत त्या ठिकाणी मिळत नाही. त्यांचं जे काही महिलांची सुरक्षा आहे ती त्या ठिकाणी होत नाही. त्यांना जी काही किमान वेतन दिलं पाहिजे, कामाचा मोबदला दिला पाहिजे तो मिळत नाही आणि त्यामुळं जिल्ह्यातील आदिवासी स्थलांतरित जे होतात रोजगारासाठी त्यांची खूप अशी भयानक दैना जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते. असंच अमानुषतेचा कळस म्हणून आहे नाही का, आपण पाहिलं होतं 2023ची जी घटना आहे. 20 मजुरांना पंढरपूर येथे डांबून ठेवलं होतं ज्याच्यात अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे. तर अशा वेळी ही जी काही मुलं, कुटुंब
वडिलोपार्जित संपत्ती सोडून आपला गाव पहाड डोंगरदऱ्या सोडून जेव्हा बाहेर रोजगारासाठी स्थलांतरित होतात तेव्हा त्यांच्यावर अमानुषपणे अत्याचार केले जातात, त्यांना डांबून ठेवलं जातं, त्यांचे जे काही मानवी हक्क आहेत ते पायदळीत उडवले जातात. तेव्हा या लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला आहे का, असा माझा यानिमित्त प्रश्न आहे. तर हे सगळे प्रश्न पाहत असताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे जे काही ऊसतोड कामगार आहेत यांचे मृत्यू होतात, त्यांना साधं जे काय आहे नुकसान भरपाई दिली जात नाही, त्यांचे जे काही मृत्यू होतात त्या ठिकाणी त्यांच्यावर रितसर FIR नोंदवण्यापासून तर त्यांना साधं इन्शुरन्स मिळणं ह्या सगळ्या गोष्टी होत नाही, त्यांची नोंद कुठंच घेतली जात नाही, त्यांचं दखल कुठं घेतली जात नाही आणि आदिवासींच्या मृत्यूची किंमत जी आहे ते शून्य होऊन बसते, असं आपल्याला यानिमित्त पाहायला मिळते. अशावेळी डॉक्टर गावित आदिवासी विकास मंत्री, आता विद्यमान विकास मंत्री आहेत, जे डॉक्टर हिना गावित यांचे वडील आहेत, त्यांनी सांगितलं होतं की नंदुरबार जिल्ह्यात बांबूचं मोठं जंगल आहे ते मनुष्यनिर्मित जंगलाचं रोजगारात रूपांतर करणार असं. परंतु त्यांनी आतापर्यंत 3 ते 4 वेळा मंत्रिपदं भूषवली, परंतु असं रोजगाराच्या बाबतीत त्यांनी आदिवासींना कुठलंही असं ठोस असं कार्य जे आहे ते दिलेलं नाही. त्यामुळं विकासाच्या बाता ही लोक नेमक्या कुठल्या आधारावर करतात, असा माझा यानिमित्त प्रामाणिक प्रश्न आहे. आपण पाहू शकतो की हे जे नंदुरबार आहेत, जे टेंबली ज्या ठिकाणी आधार काळाची सगळ्यात प्रथम सुरुवात केली होती, तेथील लोक आज ही 80% लोक जी आहे ती स्थलांतर करतात रोजगारासाठी आणि त्यांचं शिक्षण आरोग्य यांची हेळसांड होते, अशी परिस्थिती आपण या नंदुरबार जिल्ह्यात पाहू शकतो. त्यामुळं लोकसभेत हाही मुद्दा जो आहे प्रकर्षानं आपण बोललं पाहिजे, अशीच ही परिस्थिती आहे. आपण पाहू शकतो की ही जी काही नंदुरबारची जी काही पोटाची खळगी भरण्यासाठी जी काही स्थलांतरित होते त्याच्यात आदिवासींचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि अशावेळी हे जे काही मजुरांचं स्थलांतर असेल आणि यानिमित्त आदिवासी लोक जी आहेत तिपर जिल्ह्यात जातात तेव्हा त्यांचे काय हाल होतात, असे असंख्य उदाहरणं आहेत. आपण पाहू शकतो की कोरोनाच्या पिरियडमध्ये जे आदिवासी मजूर जे अनस्किल लेबर म्हणून ऊसतोड कामगार आहे, वेठबिगारी करत होते किंवा असे वेगवेगळे जे जिथं कामं मिळेल तिथं पर जिल्ह्यात जाऊन राबत होते, ती लोक त्यांना यायला साधे टेम्पो यायला मिळत नव्हते. त्यामुळं 500-500, 300-300 किलोमीटर चालून त्यांनी आपला जिल्हा गाठला होता आणि अशावेळी त्यांच्या मानवी हक्काचं ठोस उल्लंघन या ठिकाणी झालं होतं. आणि अशावेळी जे मजूर आपण पिकअपमध्ये भरून टेम्पोमध्ये भरून घेऊन जातो त्या लोकांचे अपघात हाही मोठा विषयच आहे. अशावेळी चांसलीमध्ये मागे पिकअप उलटून अपघात झाला होता, तोरडमालमध्ये ही घटना घडली होती, नवापूरमध्ये अशी काही उदाहरणं आहेत, शिरपूरमध्ये उदाहरणं आहेत, साक्रीमध्ये उदाहरणं आहेत. आणि मग महासंसदरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या खासदारताई या प्रश्नांवर का बोलत नाही, हा माझा या निमित्त प्रामाणिक प्रश्न आहे. हे असे असंख्य उदाहरणं आपल्याला देता येईल जिथं आदिवासींचा रोजगार जो आहे तो या लोकांनी मिळवून देण्यासाठी कुठलाही प्रयत्न जे आहे तो यांच्या स्तरावरून केलेला नाही. यांनी ना तर संसदेत प्रश्न विचारले, ना विधानसभेत प्रश्न विचारले आणि आलटून पालटून काँग्रेस असेल किंवा भाजपा असेल यांच्याकडं ही सत्ता राहिलेली आहे, परंतु आदिवासींचं प्रश्न मात्र या लोकांनी मांडले नाही. एक जो आहे बाहेरचा आमदार आदिवासी नंदुरबार जिल्ह्यात MIDC व्हावी, आदिवासी तरुणांना रोजगार मिळावा म्हणून प्रश्न उपस्थित करतो विधानसभेत आणि भाग पाडतो की या व्यवस्थेने उत्तर द्यावं, परंतु इथले स्थानिक प्रतिनिधी आमदार KC पाडवी असो, विजयकुमार गावित असो, राजेश पाडवी असो किंवा अन्य आमदारांनी किंवा खासदारांनी यावर प्रश्न उपस्थित केल्याचं मला तरी आठवत नाही येत्या 10 वर्षात किंवा स्वातंत्र्याच्या 70 वर्षात. मग हा कुठल्या पद्धतीचा विकास आहे हे मला न सुटणारं कोड आहे. अशावेळी भालेमध्ये MIDC होऊन आत्तापर्यंत कितीतरी वल्गना झाल्या, चंदूभाई यांनी असेल, डॉक्टर विजयकुमार गावितनं असेल, पद्मकरवडी मंत्री असताना असेल, KC पाडवी असताना असेल, ह्यांनी आत्तापर्यंत एकाही नंदुरबार जिल्ह्यातला युवकाला रोजगार दिलेला नाही. शेतीची कामं आपण पाहू शकतो, सारंगखेडा बॅरेजमध्ये अद्याप ही पाणी आहे, परंतु ते एक थेंब पाणीसुद्धा परिसरातील लोकांच्या शेतीसाठी वापरलं जात नाही. हे सत्यही नाकारून चालत नाही. लोकांना पिण्यासाठी पुरेसं पाणी मिळत नाही, तर मग रोजगार किंवा रोजगार निर्मितीसाठी त्याचा वापर कसा केला जाईल हा एक मोठा प्रश्न आहे. अशावेळी जे KC पाडवी मंत्री असताना आदिवासींचा रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर देण्याचं सांगत होते, ते
आता पुन्हा खावटी योजना असेल किंवा ह्या सगळ्या योजना असेल, ह्या गुंडाळून बसल्यावर नेमका कुठला रोजगार उपलब्ध करून देणार आहेत, हा असे असंख्य प्रश्न या निमित्त उपस्थित होतात, जे आपल्या या ठिकाणी स्थलांतर रोखण्यासाठी मला तरी वाटते की ह्या नेत्यांनी, यांच्या मुलांनी कुठलेही प्रयत्न आदिवासींच्या विकासासाठी केलेले असं मला स्मरत नाही. असेल तर यांनी या व्हिडिओला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न, त्यांनी केलेली रोजगार निर्मिती, त्यांच्या माध्यमातून युवकांना मिळालेला रोजगार यांची जी काय आहे सत्यता आहे, त्याची आकडेवारी आहे, ती पब्लिक समोर येऊ द्यावी, लोकांसमोर येऊ द्यावी, असंच माझं या निमित्त म्हणणं आहे. त्यामुळं के.सी. पाडवी साहेबांनी नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुड्यात जे काही कच्च्या कैऱ्या आहेत त्याचा आमसूल जो आहे प्रक्रिया उद्योग उभारून युवकांना, आदिवासी लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवून देण्याची जी वल्गना केली होती, त्याला अजून किती वर्ष लागणार आहे, की अजून त्यासाठी के.सी. पाडवीला अजून 7व्यांदा निवडून द्यावं लागणार आहे, अजून पुन्हा 7 वेळा संधी द्यावी लागणार आहे, आणि त्या विकासाच्या माध्यमातून गोवाल पाडवी असेल किंवा हिना गावित असेल यांना निवडून द्यायचं आहे, असे असंख्य जी काही विचार आहे ते या निमित्त मला उपस्थित होतात. या सर्व व्हिडिओच्या आणि या एकूणच परिस्थितीच्या माध्यमातून आपण सर्वांनी प्रश्न विचारले पाहिजे. होतंय काय की नंदुरबार जिल्ह्याचं राजकारण आहे ते उपरे टापरे असेल किंवा कुठल्या तरी खासदार मॅडमचा व्हिडिओ जो डान्स बारमध्ये नाचतानाचा असे लावून आपण नेमकं काय करणार आहोत. मला वाटते की आदिवासी रोजगाराचा व्हिडिओ आपण लावला पाहिजे आणि या मुद्द्यांवर फोकस केला तरच नंदुरबारचा तरुण, नंदुरबारचा शेतकरी, नंदुरबारची जी काय आर्थिक प्रगती आहे ती मार्गस्थ होईल. असं असताना डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या ज्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कन्या आहेत त्या कुठली शेती करतात ते मला माहीत नाही, परंतु त्यांची जी आहे तर 10 कोटीचं कर्ज त्यांना मंजूर करण्यात आलं होतं शासनाकडनं, अशी बातमी आपण ऐकली असेल. मग नंदुरबारात असंख्य हजारो लाखो शेतकरी आहेत, लाखो बेरोजगार तरुण आहेत, लाखो कर्जबाजारी किंवा शेतमजूर आहेत, त्यांच्यासाठी सरकारनं काही कर्ज देण्याची काही मला आठवत नाही. मग अशा वेळी हे जे काही विकासाच्या बाता करतात की मी नंदुरबार जिल्ह्याचा शिल्पकार आहे किंवा नंदुरबार जिल्ह्याचा मी 7 वेळा निवडून आलेला आमदार आहे, असं के.सी. पाडवी साहेब म्हणून किंवा डॉक्टर विजयकुमार गावित म्हणून यांच्यानं विकास नेमका आदिवासींचा साधला जाणार आहेत का? आणि मग अशा वेळी उपऱ्या टापऱ्याचं राजकारण सोडून, कुठल्या तरी डान्स बार मधल्या व्हिडिओचं राजकारण सोडून आदिवासी मुद्द्यांवर बोललं पाहिजे. पेसा भरती या ठिकाणी आदिवासी युवकांची थांबून आहे. आदिवासी युवकांना रोजगार नाही, आदिवासी युवकांना कुठंतरी जी कामं केली नाही पाहिजे अशी कामं करायला भाग पाडलं जात आहे. मग अशा वेळी तुम्ही वाटताय काय तर तुम्ही आदिवासी युवकांना कुठंतरी तबले वाजवायला आहे नाही का साहित्य देऊन राहिले, क्रिकेट खेळायला बॅटा देऊन राहिलाय. मला हे म्हणायचं नाही की त्यांनी ते दिलं नाही पाहिजे, परंतु तुम्ही हाताला काम दिलं तरच तुम्हाला तुमचा पंजा किंवा तुमचं कमळ फुलेल. अदरवाईज मला नाही वाटत की इथली लोक आता तुम्हाला खूप मोठ्या धिक्क्यानं निवडून देईल. अन्यथा तुम्ही हे जे काही थोटांड आहे की आम्ही विकास करतो किंवा आमचा जो विकासाची जी काही धोरण आहे त्याच्यामुळेच जिल्ह्याचा विकास झाला किंवा आम्ही होतो म्हणून जिल्हा आहे, ही जी काही वल्गना करणं आहे ते आपण थांबवावं आणि कृपा करून अजून 1 महिना आहे, या महिनाभरात तुमचं जे काही विकासाचं विजन असेल ते सर्व लोकांसमोर सादर करावं. तुम्ही संविधान कसं वाचवणार आहे तेही सांगावं आणि आतापर्यंत 70 वर्षात काय केलं हा हिशोब नाही तर 70 वर्षातले साधारणतः 35 ते 40 वर्ष आमदार के.सी. पाडवी आणि डॉक्टर विजयकुमार गावित या महाराष्ट्रातल्या राजकारणात आहेत. त्यामुळं जनता यांच्या एकूण एक जे काही ध्येय धोरण आहे आणि त्यांच्या कामाचे जे काही कौतुक आहे ते करतातच. त्यामुळं कार्यकर्त्यांचा विकास आणि स्वतःच्या मुलाबाळांचा विकास करण्यापेक्षा इथल्या तळागाळातल्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीची ध्येय धोरणं आम्हा युवकांपर्यंत, आम्हा आदिवासी समाजांपर्यंत पोहोचवावी अशी या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपण सर्वांना विनंती करतो आहे. त्यामुळं माझ्या या व्हिडिओला आपण सर्वांनी सर्वस्त आदिवासी युवकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं आहे आणि या लोकप्रतिनिधींनी आतापर्यंत जी बोलण्याची भूमिकाच घेतली नाही, आतापर्यंत आमचा पंजा आणि आमचं कमळ म्हणून आपल्याला मतं द्यायला लावली, त्या एक मताचा आपल्याला हिशोब घ्यायचा आहे आणि आपल्याला हे विचारायचं आहे की ज्या गोष्टीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अमूल्य मताचा अधिकार दिला होता त्या मताचं मूल्य तुम्ही आम्हाला 2 पैसे देऊन किंवा 2 दारूच्या बाटल्या देऊन खरेदी करू शकत नाही. तुम्हाला आमच्या मुद्द्यांवर, आमच्या प्रश्नांवर
आमच्या रोजगारावर बोलावंच लागेल, आमच्या विकासावर बोलावंच लागेल, तेव्हा काय ती खरी रंगतदार लढत होईल. अन्यथा तुम्ही जिंकून आले तरी आदिवासींच्या मनात कधीही घर करू शकणार नाही असंच मला वाटते. पाहत रहा, लाईक करा, शेअर करा. डॉक्टर कैलास वसावे, नागपूरहून आपल्या सर्वांच्या समक्ष साथी. जोहार, जिंदाबाद, आपकी जय.